नमस्कार मंडळी, सुवर्णाद रेसिपी जंक्शनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शिवम तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं कोकणातलं 70 ते 80 वर्ष जुनं असलेलं घर दाखवणार आहे आणि हल्ली अशी जुनी घरं ना फारच कमी बघायला मिळतात, म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे। कोकणातली घरं ना अशी जवळजवळच असतात, तुम्ही इकडे बघू शकता आणि हा आमच्या घराभोवतीचा असा परिसर आहे। घराला लागूनच छोटासा रस्ता आहे, चला आपण आतमध्ये जाऊयात। हे मेन एंट्रन्स आहे। घराबाहेर तुम्हाला भरपूर झाडे दिसतील, तुम्ही इकडे बघू शकता आणि आमच्या घरात सर्वांनाच बागकामाची प्रचंड आवड आहे। माझे आजोबा शिक्षक होते आणि जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा त्यांच्या फावल्या वेळेत ते अंगणातच जास्तीत जास्त वेळ घालवायचे आणि एखादं नवीन रोपटं लावायचे। त्या आजोबांमुळेच आम्हाला देखील बागकामाची आणि झाडांची भरपूर आवड आहे। हे झाड तुम्हाला दिसत असेल बघा, हे आमच्या अंगणातलं ना चिकूचं झाड आहे आणि तुम्हाला दिसत असेल बघा छोटे छोटे चिकू लागलेले आहेत बघा झाडाला। आणि ह्या साईडला ना खूप जुनी अशी आमची ही दोन झाडं आहेत बघा, हे एक नारळाचं झाड आहे आणि एक माडाचं झाड आहे। पावसाचं किंवा आपलं रेग्युलर पाणी साठवून ठेवण्यासाठी कोकणात बघा अशा पद्धतीची एक सोय केलेली असते, अशी टाकी बांधलेली असते। ही आमची अंगणातली टाकी आहे। मित्रांनो, हा आमचा खळा आहे। कोकणात ना अशी घराबाहेर जागा असते आणि त्याला खळा म्हणतात। खळ्यात बसून ना आपण मस्तपैकी निवांत असे गप्पा गोष्टी करू शकतो, त्याचबरोबर इकडे मस्त छान असा वारा देखील येतो। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, इकडे आमचं सुंदर असं तुळशी वृंदावन आहे। मित्रांनो चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि तुम्हाला आतमध्ये घर कसं आहे ना ते देखील दाखवतो। मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता, आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि ही जी खोली आहे ना ह्याला कोकणामध्ये पडवी असं म्हटलं जातं। तुम्ही इकडे बघू शकताय अशा पद्धतीने ही पडवी आहे आमची। या ठिकाणी देखील एक खोली आहे आणि इकडे जे आपण सामान वापरत नाहीत ना ते सामान आतमध्ये ठेवलेलं आहे, म्हणून ही खोली बंद आहे। मित्रांनो आता आपण पडवीतून आतमधल्या खोलीमध्ये जाऊयात आणि आतमधली खोली तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा माझ्या आजीचा फोटो आहे। अत्यंत प्रेमळ आणि सर्वांची खूप जास्त लाड करणारी अशी माझी आजी। माझ्या आजोबांचा फोटो देखील तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा माझ्या आजोबांचा फोटो आहे। आजोबा पेशाने शिक्षक होते। शिक्षक असल्याने थोडासा कडक स्वभाव होता, परंतु सर्वांचे खूप जास्त लाड करायचे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपला गणपती बाप्पा बसलेला आहे। हे आपलं देवघर प्लस हॉल आहे। चला आता आपण किचन मध्ये जाऊया। तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो, आपण आता किचन मध्ये आलेलो आहोत। लाईट्स ऑन करून घेतो। हे असं काहीसं आपलं कोकणातलं किचन आहे, तुम्ही इकडे बघू शकताय। एक आठवण तुम्हाला सांगतो, आम्ही सर्व असे कधी एकत्र आलो ना म्हणजे मे महिन्यामध्ये वगैरे की इकडे असे निवांत सगळे जेवायला बसायचो, आजोबा आजी काका काकी आम्ही सर्व असे। ही खिडकी तुम्हाला दिसत असेल, इथे पाठी गायींना बांधलं जायचं। मित्रांनो आता आपण ज्या पडवीमध्ये आहोत ना या ठिकाणी तांदूळ स्टोअर केला जातो। तुम्हाला तर माहितीच आहे कोकणामध्ये भात शेती केली जाते। जी शेती करून तांदूळ पिकवला जातो ना मित्रांनो, तो या ठिकाणी असे पारंपरिक पद्धतीचे ड्रम असतात त्यामध्ये स्टोअर केले जातो। आता तुम्हाला इकडे दिसत नसणार कारण या पडवीमध्ये लाईट नाहीये। त्यानंतर या ठिकाणी बाथरूम आहे आणि बाथरूमला लागूनच पाठचं दार आहे। कोकणात घरांना मागे पुढे अशी दोन दारं असतात, तुम्ही इकडे बघू शकता। हे आमचं मागलं दार आहे। मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हा पॅसेज दिसत असेल, इथे आम्ही गाई बैल असे बांधायचो। हा गायींचा गोठा होता। नंतर या ठिकाणी आमची खूप जुनी अशी चूल आहे। आता इकडे अंधार आहे, तुम्हाला दिसत नसणार, परंतु इकडे आम्ही पाणी गरम करतो। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे लाकडं स्टोअर करण्यासाठी स्पेस करून ठेवलेली आहे।
आणि हा जो नजारा दिसत आहे तो आमच्या मागच्या दारातून दिसतो. मागच्या दारातून आतमध्ये आलं ना मित्रांनो की या ठिकाणी देखील आमची एक पडवी आहे आणि येथे देखील चूल आहे. मे महिन्यामध्ये कधी आलो ना गावी की या ठिकाणी फणसाच्या गोट्या किंवा काजू या ठिकाणी भाजून खायची मजाच काही वेगळी असायची. आपण आता जी पडवी पाहिली ना मित्रांनो त्या पडवीला लागूनच ही एक पडवी आहे. आम्ही सर्व म्हणजे आमचे काकाची मुलं, आत्याची मुलं वगैरे आम्ही सगळे असे लहान होतो ना तेव्हा या पडवीमध्ये येऊन असे खूप खेळायचो, लपायचो वगैरे आणि इकडे खूप मस्ती करायचो. तर मग कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आपलं कोकणातलं घर? आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असणार. आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा. व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा.